समजा तुमच्याकडे आंब्याची बाग आहे, तुमच्या आंब्याला मोहर लागलाय, तर तुमचा मोहर गळू नये म्हणून किंवा तुमच्या मोहराला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून किंवा तुमच्या मोहराला एखाद्या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणती फवारणी करावी, चला तर पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आंब्याच्या झाडाला मोहर लागण्यापूर्वी, सीझनमध्ये मोहर लागण्यापूर्वी आपल्याला कॉन्फिडॉर 8 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या आंब्याच्या झाडावरती फवारणी घ्यायची आहे. दुसरी फवारणी आपल्याला आंब्याचा मोहर चांगल्या प्रकारे बाहेर पडल्यानंतर फवारणी घ्यायची आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमचा मोहर 50 ते 60% चांगल्या प्रकारे बाहेर पडेल त्यावेळेस आपल्याला एक प्रिकॉशन म्हणून नीम ऑइल 20 मिली, आरेवा 10 ग्रॅम, कॉन्टॅक्ट प्लस 30 मिली अधिक स्टिकर 5 मिली हे देखील चारी घटकांचं प्रमाण 15 लिटर पाण्यासाठी आहे. एक द्रावण तयार करा आणि तुमच्या आंब्याच्या झाडावरती फवारणी घ्या. आता या फवारणीमुळे तुमच्या मोहरावरती येणारा जो काही बुरशीजन्य रोग आहे किंवा किडीचा प्रादुर्भाव आहे या दोन्ही गोष्टी कव्हर होणार आहेत. आता याच काळामध्ये बरेच शेतकरी म्हणतात की आमच्या आंब्याला खूप कमी मोहर लागलेला आहे. जर मोहर कमी लागत असेल तर मित्रांनो तुम्ही 05234 जवळपास 75 ग्रॅम घेऊ शकता. सोबत टाबुली हे जे काही टॉनिक आहे ते तुम्ही 3 मिली घेऊ शकता आणि बोरॉन 20 ग्रॅम घेऊ शकता. हे तिन्ही घटक आपल्याला 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या आंब्याच्या झाडावरती फवारणीसाठी वापरायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो, ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याच दरम्यान फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, जोपर्यंत मोहर चांगल्या प्रकारे सेट होत नाही, त्याचं फळात रूपांतर होत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या आंब्याच्या झाडावर कोणत्याही गॅस तयार होणाऱ्या कीटकनाशकाची फवारणी करणे टाळायचं आहे, जेणेकरून जे आंब्याच्या झाडावरचे जे परागीभवन आहे ते नैसर्गिकरित्या अतिशय चांगल्या प्रकारचं होणार आहे. चला तर मित्रांनो, तुम्हाला जर आंबा पिकावरील पीक संरक्षणाबद्दल तुमच्या मनामध्ये इतर कोणतेही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.